वेलकम टू खारुताई चॅनल. या व्हिडिओमध्ये आपण WDV मेथडने एक डेप्रिसिएशनचा सम सॉल्व करणार आहोत, जो टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 236 वर आहे. इलस्ट्रेशन 3. शर्मिला ऑटोमोबाइल्स लिमिटेड थाने purchased a machine for ₹80,000 on 1st July 2017. मशीन परचेस केली आहे कधी? 1st जुलै 15 ला. म्हणजे प्रपोर्शनेट डेप्रिसिएशन करावं लागणार. कितीला परचेस केलं? 80,000 ला. ऑन 1st October 16 कंपनी परचेस्ड अन ॲडिशनल मशीन कॉस्टिंग ₹30,000. 1st ऑक्टोबरला अजून एक मशीन परचेस केली आहे 1st October 16 ला, म्हणजे नेक्स्ट इयरला. कितीची मशीन आहे? 30,000 ची आहे. On 31st March 18 the machine purchased on 1st July 15 म्हणजे पहिली मशीन became obsolete. obsolete म्हणजे आपल्याला माहिती आहे आउटडेटेड होणे. आउटडेटेड झाली आहे मशीन and was sold for ₹65,000. मग ही मशीन 65,000 ला विकली 31st March 2018 ला. Depreciation was provided annually on 31st March. The rate 10% per annum on reducing balance method. Reducing balance method म्हणजेच रिटर्न डाउन व्हॅल्यू मेथड, म्हणजे डिमिनिशिंग बॅलन्स मेथड, ज्याचा अर्थ WDV वरती आपण डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करत जातो. मग आपण इथे WDV @10% लिहूया. आणि आपल्याला प्रिपेअर काय करायचं आहे? मशिनरी अकाउंट अँड डेप्रिसिएशन अकाउंट फॉर 15-16, 16-17 अँड 17-18. आपल्याला जर्नल एंट्रीज नाही आहे, फक्त दोन्ही लेजर अकाउंट्स आपल्याला क्रिएट करायचं आहे, ॲसेट अकाउंट आणि डेप्रिसिएशन अकाउंट. मग आपण हा सगळा डेटा घेऊन आता एक वर्किंग नोट तयार करूया. कॅल्क्युलेशन ऑफ डेप्रिसिएशन ऑन मशिनरी 1 हे आपलं वर्किंग नोट 1 असेल. मेथड आहे WDV @10%. आणि आपण ह्याला मशिनरी 1 पकडूया आणि ह्याला मशिनरी 2 पकडूया. ओके. पर्टिक्युलर्स मशिनरी 1, 2 आणि टोटल डेप्रिसिएशन. परचेस डेट, परचेस अमाउंट. परचेस डेट आहे 1st July 15 आणि 1st October 16. अमाउंट आहे 80,000 आणि 30,000. 80,000 30,000. सेलची पण इन्फॉर्मेशन लिहून घेऊया. 31,318 65,000. आपल्याला 15, 16, 16, 17 आणि 17-18 चे 3 इयरचं वर्किंग करायचं आहे. मग सगळा डेटा आपण टेबलमध्ये घेतलाय, तर आपण वर्किंगला सुरुवात करूया. डेप्रिसिएशन फॉर FY 15-16. पहिल्या वर्षी फक्त एकच मशिनरी आहे, ही दुसऱ्या वर्षी घेतली आहे म्हणून इथे काही नाही. आणि डेप्रिसिएशन 10% आहे. 8,000चं 80,000चं 8,000, पण पूर्ण वर्ष नाही आहे. मग आपल्याला 80,000 इंटू 10% इंटू किती मंथ्स आहे? 9 मंथ्स आहे. मग 9 / 12 असं वर्किंग करावं लागणार. मग 8,000चं 3/4 किती? 6,000. मग पहिल्या वर्षी डेप्रिसिएशन असणार 6,000. 80 - 6 आपलं WDV येणार 74,000 WDV. मग नेक्स्ट इयरला FY 16-17 1st October 16 ला परचेस झालाय, तर मग त्या हिशोबाने 30,000 इंटू 10% इंटू ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 6 मंथचं आपल्याला डेप्रिसिएशन करायचं. 74,000चं फुल इयरचं वर्किंग होणार आणि रिड्युसिंग बॅलन्स मेथड आहे म्हणून 74,000 रिटर्न डाऊन व्हॅल्यूवरती आपण डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करणार. मग 1 0 कमी 7,400. आणि मशिनरी 2चं 30,000चं 10% 3,000 आणि 3,000चं अर्ध 1,500 रुपये. मग अशा पद्धतीने आपली टोटल होणार
7,400 प्लस 1,500 8,900. आपल्याला WDV सेकंड इयर नंतर ॲट द एंड ऑफ सेकंड इयर WDV मिळणार. किती असणार 600 13 मायनस 7 6 आणि 6 66,600 आणि 30,000 मायनस 1,500 28,500. आणि आता थर्ड इयरला आपण 31 मार्चला म्हणजे इयर एंडला 65,000ला मशिनरी विकली होती. फर्स्ट मशिनरी म्हणजे डेप्रिसिएशन मग फुल इयरचं लागणार, कारण की मशिनरी आपण फुल इयर यूज केली आहे, फुल इयर वापरली आहे. डेप्रिसिएशन फॉर FY 17-18 डेप्रिसिएशन फुल इयर म्हणजे 10 कमी WDV वरती 6,660 आणि ही पण मशिनरी फुल इयर म्हणजे 10 कमी 2850. मग टोटल डेप्रिसिएशन किती 6660 प्लस 2850 9510 आणि WDV किती 66600 मायनस 6660 59,940 28,500 मायनस 2,850 25,650 25,650. मग आता आपले डेप्रिसिएशनचे अमाऊंट्स कॅल्क्युलेट करून झाले. आता WDV काय करणार, फर्स्ट इयरला WDV 74,000 असणार. आता टेक्स्टबुकमध्ये ही टोटल घेत नाही, आपण का करतोय बरं हे वेगळ्या कलरने दाखवते तुम्हाला, म्हणजे हे तुमच्यावरती ऑप्शन आहे. जर तुम्ही कन्फ्यूज होत असाल तर हे सोडून द्या. जर तुम्ही कम्फर्टेबल असाल, हे तुम्हाला समजत असेल तर मग तुम्ही हे असं करू शकता. म्हणजे हॉरिझॉन्टल टोटल करायची 74,000 इथे 74,000. इथे काय टोटल आहे 66,600 प्लस 28,500 ह्याची टोटल येणार 95,100. हॉरिझॉन्टल टोटल घ्यायची आपल्याला. का, कारण की आता ह्या वर्षी थर्ड इयरला ही ॲसेट मशिनरी 1 सेल केलेली आहे. मग क्लोजिंग WDV मध्ये ही ॲसेट येणार नाही, फक्त ही ॲसेट येणार. म्हणून आपल्याला फक्त 25,650 हे WDV मध्ये इन्क्लूड करायचं आहे. क्लोजिंग WDV ह्याला तुम्ही क्लोजिंग WDV असं म्हणू शकता. इयर एंडला क्लोजिंग WDV ही असणार, ज्याच्यामध्ये जी ॲसेट इयर एंडला विकली आहे ती आपण त्यात इन्क्लूड नाही करत, कारण की ती सेल ऑफ केल्यानंतर ती व्हॅल्यू बाहेर जाणार, ती व्हॅल्यू कमी होणार. मग असं आपलं डेप्रिसिएशनचं वर्किंग झालंय. आता आपण प्रॉफिट झाला का लॉस हे बघूया. वर्किंग नोट 2 कॅल्क्युलेशन ऑफ प्रॉफिट और लॉस ऑन सेल ऑफ मशिनरी 1. मशिनरी 1 सेल केल्याने काय प्रॉफिट लॉस होतो ते. आता आपली बुक व्हॅल्यू 59 आहे आणि मिळाले आपल्याला 65,000 तर नक्कीच प्रॉफिट झालेला असणार. आपण दाखवणार कसं, सेल व्हॅल्यू 65,000, सेल अमाउंट 65,000, WDV आहे 59,940. WDV ॲट द टाइम ऑफ सेल काय आहे 59,940. ते मायनस केलं की आपल्याला मिळणार प्रॉफिट ऑन सेल 65,000 मायनस 59940 5,060. मग आपलं प्रॉफिट 5,060 झालं. सगळे वर्किंग नोट झाले, डेप्रिसिएशनचं वर्किंग झालं, प्रॉफिटचं वर्किंग झालं. आता आपण लेजर अकाउंट्स बनवू शकतो. मग आपण इन द बुक्स ऑफ शर्मिला ऑटोमोबाईल्स लिमिटेड ठाणे आपण मशिनरी अकाउंट ओपन केलंय. कॅल्क्युलेशन प्रमाणे आपल्याला दिसतंय की फर्स्ट इयर मध्ये फक्त एक परचेस आहे आणि एक डेप्रिसिएशन आहे. 2015 जुलैमध्ये परचेस केलंय 1 तारखेला. आपण पेमेंट केली असणार बँकने टू बँक अकाउंट. मशिनरी अकाउंट डेबिट
टू बँक अकाउंट 80,000. ही झाली पहिली एंट्री. आणि आपली दुसरी एंट्री डेप्रिसिएशनची. 2016 मार्च 31 बाय डेप्रिसिएशन अकाउंट 6,000. आपण क्रेडिट करतो डेप्रिसिएशन चार्ज करताना मशिनरी अकाउंटला, तर हे झालं डेप्रिसिएशन अकाउंट. मग ह्या वर्षी तरी दुसरी काही एंट्री नाही आहे, तर आपण बुक्स क्लोज करू शकतो. फर्स्ट इयरचं 80,000, 80,000, 80 - 6 74,000. हा आपला आहे क्लोजिंग बॅलन्स बाय बॅलन्स क्लोज डाऊन. हीच अमाऊंट आपण नेक्स्ट डे कॅरी फॉरवर्ड करणार. 2016 एप्रिल 1 टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 74,000. फर्स्ट इयरचे पोस्टिंग झालेले आहेत. सेकंड इयरमध्ये आता काय, सेकंड इयरमध्ये आपण मशिनरी 2 परचेस केली आहे 1 ऑक्टोबरला 30,000ची. आणि त्यानंतर आपली इयर एंडला एक डेप्रिसिएशनची एंट्री येणार. दोन्ही मशिनरीवरची टोटल असणार 8,900. ह्याच्या व्यतिरिक्त दुसरे काही ट्रान्झॅक्शन्स नाही आहे, तर मग एक परचेस आणि एक डेप्रिसिएशन. ऑक्टोबर 1ला टू बँक अकाउंट, बँकने पेमेंट केली आहे, चेकने वगैरे पेमेंट केली आहे. टू बँक अकाउंट 30,000 ही आपण मशिनरी घेतली. आणि इयर एंडला 2017 मार्च 31ला डेप्रिसिएशनची एंट्री पास करणार बाय डेप्रिसिएशन अकाउंट. मशिनरीला क्रेडिट करणार. अमाऊंट काय आहे 8,900. 8,900. मग आपली टोटल आहे इथे दुसरे काय एंट्रीज नाही आहे, तर मग आपण बॅलन्स करूया. इथे आहे 1,04,000, 1,04,000 आणि 1,04,000 मायनस 8,900 मायनस 8,900 95,100. हे असणार इयर एंडला बाय बॅलन्स क्लोज डाऊन. आणि नेक्स्ट डे कॅरी फॉरवर्ड एप्रिलला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. अमाऊंट आहे 95,100. 95,100. आणि थर्ड इयरला परचेसचे वगैरे काही एंट्रीज नाही आहे. डायरेक्ट एक सेलची एंट्री आहे. आपण हा फर्स्ट ॲसेट आहे मशिनरी 1, हा आपण सेल करतोय, पण ते 31 मार्चलाच करतोय. त्यामुळे सगळे एंट्री 31 मार्चलाच येणार. आणि लास्ट डेलाच आपण डेप्रिसिएशन चार्ज करतो. म्हणून मशिनरी जी विकतोय त्याच्यावरचं डेप्रिसिएशन आणि उरलेल्या मशिनरीचं डेप्रिसिएशन आपण एकत्र एंट्री पास करू शकतो. कारण की सेम डे एंट्री आहे, म्हणून आपण सेपरेट पास करायची असेल तर सेपरेट पण करू शकतो सवयीप्रमाणे, किंवा सरळ एक कंबाईंड एंट्री पण पास करू शकतो. दोन्ही मिळून एकत्र 9,510 ची पण एंट्री पास करू शकतो. टेक्स्टबुकमध्ये वेगवेगळी एंट्री पास केली आहे, आपण एकच एंट्री पास करूया. मग इयर एंडला 2018 मार्च 31 डेप्रिसिएशन अकाउंट. अमाऊंट काय आहे 9510. 9510. आणि आपण मग सेलची एंट्री करणार. सेल करताना आपल्याकडे पैसे आले 65,000. हे आपण बँकने आले असं पकडणार. बँक अकाउंटला आपण डेबिट करणार. आणि ॲसेट गेला आपल्याकडून 59,940चं ॲसेट गेलं. मग मशिनरी अकाउंट बाहेर गेले, त्याला आपण क्रेडिट करणार. आणि आपल्याला 5060चा फायदा झाला, प्रॉफिट झाला, प्रॉफिट्सला आपण क्रेडिट करतो. म्हणजे एक डेबिट आणि हे 2 क्रेडिट्स आपल्याला करायचं आहे. म्हणजे काय, मशिनरी अकाउंटला आपण क्रेडिट करणार आहोत 59,940ने. पण 59,940ने कसं क्रेडिट करणार, आपण आधी दाखवतो नेहमी पैसे किती आले बाय बँक अकाउंट. पैसे आले आपले 65,000. पैसे आले आपले 65,000. पण मशिनरीला म्हणजे आपण क्रेडिट 65,000ला केलं, पण मशिनरी तर 59,940ची आहे. तर ते
59,940चा इफेक्ट देण्यासाठी आपण प्रॉफिट ऑन सेलला इथे 2018 मार्च 31 इथे टू प्रॉफिट ऑन सेल ऑफ मशिनरी, प्रॉफिट कितीचा आहे 5060. मग अशा पद्धतीने 65,000 मायनस 5060 आपल्याला जी अमाऊंट हवी आहे ती झाले 40, हे असणार 9, हे झाले 14 मायनस 5 9, आणि असणार हे 59,940. हां, 59,940 ची अमाऊंट आपण अशा पद्धतीने हे डेबिट आणि हे क्रेडिट असं करून नेट इफेक्ट क्रेडिटला 59,000चं ॲसेट बिझनेसमधून बाहेर गेलं असं आपण दाखवलं. बरोबर. मग उरली एंट्री काय, ही आपली सेलची एंट्री झाली. मग ह्याच्यानंतर दुसरी काही एंट्री उरली नाहीये. मशिनरी अकाउंटला जो इफेक्ट देईल, आपण इयर एंडचे एंट्रीज देणार, मग तेव्हा डेप्रिसिएशन अकाउंटची जी टोटल होईल 9510 आणि प्रॉफिट ऑन सेल ऑफ मशिनरी आहे 5060, हे आपण इयर एंड एंट्रीज म्हणून PNL मध्ये ट्रान्सफर करणार. आता आपण बुक्स क्लोज करू शकतो. 160 आणि 100, 1,00,000, 160, 95,100 प्लस 5060 मायनस 9510 मायनस 65,000, 25,650, 25,650. 31 तारखेला बाय बॅलन्स क्लोज डाऊन आणि नेक्स्ट डेला एप्रिल 1 टू बॅलन्स ब्रॉड डाऊन. हे झालं 25,650. मग अशा पद्धतीने आपण मशिनरी अकाउंट कंप्लीट केलंय. आतापर्यंत आपण सम्स मध्ये मशिनरी अकाउंट आणि डेप्रिसिएशन अकाउंट्स एकत्र केलेत. बरोबर. इथे आपण ह्या सम मध्ये मशिनरी अकाउंट आधी कंप्लीट केलंय, जे पास करणं आता सोपं आहे. आपल्या मशिनरी अकाउंट मध्ये बघितलं डेप्रिसिएशन अकाउंट इथे आहे, तसा तिथे इफेक्ट द्यायचा. मशिनरी अकाउंट मध्ये मार्च एंडिंगला 6,000 ची फिगर, ह्या मार्च एंडिंगला 8,900 ची फिगर आणि ह्या मार्च एंडिंगला 9,510 ची फिगर, अशी आपल्याला एंट्री पास करायची आहे. तर पटापट आपण डेप्रिसिएशन अकाउंट कंप्लीट करूया. तिथे मशिनरी अकाउंटला क्रेडिट केलंय, इथे डेप्रिसिएशन अकाउंटला डेबिट करणार. डेट आहे 2016 मार्च 31 टू मशिनरी अकाउंट. अमाऊंट 6,000, पण अमाऊंट नंतर लिहूया. 2016 सेम डेला आपण त्याची ट्रान्सफर एंट्री पण पास करणार बाय PNL अकाउंट. सेम अमाऊंट असणार 6,000 आणि मग अकाउंट आपलं क्लोज होणार 6,000. तसंच आपण नेक्स्ट 2017 मार्च एक एक एंट्री आपल्याला माहिती आहे टू मशिनरी अकाउंट आणि सेम डे 2017 ला मार्च 31 बाय PNL अकाउंट. आधी डेप्रिसिएशनची एंट्री आणि ही डेप्रिसिएशन ट्रान्सफर करतोय PNL अकाउंट त्याची एंट्री. अमाऊंट सेम असणार आणि मग आपण क्लोज करणार. अमाऊंट काय आहे, ही आहे 8,900. नेक्स्ट आहे 9,510. 8,900, 8,900 आणि हे क्लोजर 8,900, 8,900 आणि 2018 मार्च 31. जर तुम्ही डेप्रिसिएशन जर ॲसेट सेल केलं त्याची सेपरेट पास केली असेल आणि उरलेल्या ॲसेटची सेपरेट पास केली असेल तर मग इथे दोन एंट्रीज येणार. आपण एकच पास केली तर मग आपली एकच एंट्री येणार. टू मशिनरी अकाउंट 9,510, 2018 सेम डेला ट्रान्सफर बाय PNL अकाउंट 9,510 आणि बुक्स क्लोज करणार. अकाउंट टॅली होणार, नील बॅलन्स.
काही कॅरी फॉरवर्ड होत नाही नॉमिनल अकाउंटमध्ये. ओके, तर ह्या सममध्ये आपण काय केलं, वर्किंग नोट केलंय डेप्रिसिएशनचं आणि प्रॉफिट ऑन सेल ऑफ मशिनरी ह्याचं एक वर्किंग केलंय. मग पोस्टिंग करायचं होतं आपल्याला मशिनरी अकाउंटमध्ये आणि डेप्रिसिएशन अकाउंटमध्ये. जनरली आपण दोन्ही एकत्र करतो. ह्या सममध्ये आपण आधी मशिनरी अकाउंट केलंय आणि नंतर डेप्रिसिएशन अकाउंट केलंय. डेप्रिसिएशन अकाउंट सोपं आहे, एकत्र केल्यावरती तुम्हाला डेप्रिसिएशन अकाउंट कसं सोपं आहे हे तुम्हाला ते फटाफट एकत्र केल्यामुळे कळलं असेल. म्हणजे आपल्याला मशिनरी अकाउंटमध्येच ॲसेट अकाउंटमध्येच जरा जास्त लक्ष देऊन काम करावं लागतं आणि त्यात ही प्रॉफिट एंट्री होती ज्याच्यात सहसा चुका होण्याचे चान्सेस असतात, कारण की बँक अकाउंटमधून पैसे जातात तिथेच लॉसची एंट्री येते. त्यात लोक कन्फ्यूज होत नाही कारण की ती अशी कंबाईंड एंट्री दिसते की एवढे अमाऊंट क्रेडिट झाली म्हणून. पण इथे प्रॉफिटच्या केसमध्ये काय होतं, आपल्याला अमाऊंट जास्त मिळालेली असते बुक व्हॅल्यूपेक्षा. ते जास्त पैसे आलेत त्याला आपण क्रेडिट करतोय, तर ते कमी करण्यासाठी आपल्याला मशिनरी अकाउंटला डेबिट करावं लागतं प्रॉफिटच्या अमाऊंटने, जेणेकरून नेट अमाऊंट मग आपल्याला 59,940 जी बुक व्हॅल्यू आहे ती मिळते आपल्या वर्किंग नोटप्रमाणे. बरोबर, 59,940 प्रॉफिटच्या पोस्टिंगवरती, म्हणून जरा लक्ष देऊन काम करायचं असतं. तर हा झाला सम इलस्ट्रेशन 3.